खेड आणि शिरूर तालुक्यासाठी नंदनवन ठरलेल्या चास कमान धरणामध्ये आजच्या घडीला 95.30% पाणी पुरवठा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्यामध्ये वेगाने वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे। यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले असून एकूण या 5 दरवाजाद्वारे 3500 क्युसेस वेगाने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेले काही दिवसापासून पावसाचा जोर कायम असून चास कमान धरणाचा पाणी साठा 95.30% पोहोचला आहे। त्यामुळे कालव्याद्वारे 300 क्युसेस तर सांडव्याद्वारे 3500 क्युसेस असा एकूण 3800 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने देण्यात आलेला आहे। चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील श्री भीमाशंकर तसेच भोरगिरी टोकावडे आणि डेने या भागामध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। यामुळे येथील या भागातील ओढ्या नाल्यांना पुराची स्थिती आली आहे व हेच पाणी पुढे चास कमान धरणात येत असल्याने धरणातील पाणी साठ्यामध्ये वेगाने वाढ होण्यास मदत होत आहे। यामुळे पाणी सांडव्याद्वारे 3000 क्युसेस वेगाने सोडण्यात येत आहे। हे धरण क्षेत्रातील पाणी पावसाचं जर प्रमाण असंच राहिलं तर उर्वरित 5-7% जे काही धरणाची पाणी पातळी शिल्लक आहे हे पूर्ण क्षमतेने भरलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि या धरणातील पाण्याचा शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, खेड, पुणे।